काय झालं? जे सुख आपल्या घरात येणार होतं त्याला आधीच कोणाची तरी दृष्ट लागली. म्हणजे काय झालं दादा? दादा ठीक आहे ना सगळं? डॉक्टरांशी बोललात ना तुम्ही? अरे काय झालंय अमृतावनी, तू तरी सांग. अमृता बोल ना. अमृता सांग ना. नील विचारतोय तुला. डॉक्टर काय म्हणाले? आई डॉक्टर म्हणाले अमृता प्रेग्नंट म्हणाले. अमृता प्रेग्नंट. असं कसं शक्य आहे? आपण ते हे टेस्ट वगैरे केले होते ना? आपण टेस्ट केले होते ना अमृता? राजकुमार दादा काल टेस्ट केली होती, पॉझिटिव्ह आलेली. मग आता कसं काय? दादा दादा मॉम प्लीज रिलॅक्स. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. ऐक ना हे शक्य नाहीये. आपण टेस्ट केले होते, ओके नाही? हा, तेव्हा पॉझिटिव्ह आलं होतं ना? पाणी पटकन बोलू. पाणी देते ना. पाणी. शेवटी ज्याची भीती होती हेच झालं. मी कधीच आई नाही होऊ शकणार. वहिनी चला काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. वहिनी तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, थोडं तरी खाऊन घ्या. नको मला. वहिनी असा त्रास करून घेतला तर कसं चालेल? आणि योग्य वेळ येईल ना तेव्हा सगळं चांगलं होईल. येईल का ती योग्य वेळ? मला नाही वाटत. माझ्या आयुष्याला काही अर्थच राहिलेला नाही आता. यांचा पण माझ्यामुळे खूप अपमान होतो. माझी या घरात काहीच किंमत राहिलेली नाहीये. वहिनी असं नका बोलू, असं काहीच नाहीये. असंच आहे सावली. बस खोटी आशा दाखवू नकोस. जे सत्य आहे ते मला स्वीकारावंच लागलं. काहीच लायकी नाहीये माझी या घरात. वहिनी असं का बोलताय तुम्ही? हे कारण असंच आहे. यांच्या तोंडूनच ऐकलंय मी. काय? राजकुमार सर अजून काय बोलले तुम्हाला? याचं उत्तर दादाला द्यावं लागेल. मी एक सांगू, माझ्या घरातल्या सुनांबद्दल मला रिस्पेक्ट आहे आणि मी कायम त्यांना मान देऊन वागवलंय. त्यांचा कधीच अपमान होऊ दिला नाहीये. मी मान्य करते, माझं हे स्वप्न होतं की माझ्या घरात पाळणा हलावा आणि खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं. पण त्याकरता मी कुणाला त्रास नाही दिला. ऐश्वर्याचंच घेणं. तिने मला सरळ सरळ सांगितलं की तिला बाळ होऊ द्यायचं नाहीये, म्हणून मी तिला फोर्स केलं नाही. मला वाईट वाटलं पण मी ते स्वीकारलं. पण अमृताला आई व्हायचंय आणि तू तिला एवढं सगळं बोललास का रे? तू बाप होऊ शकत नाहीस किंवा ही आई होऊ शकत नाही, ती तुला मूल देऊ शकत नाही म्हणून तिचं मातृत्व कमी होतं असं वाटतंय तुला? तिचं बाईपण कमी होतंय? नाही. आणि तुला काय वाटतंय, ती तुला मूल देऊ शकत नाही म्हणून तुझं या घरातलं स्थान कमी होतंय? तुझा अपमान होतोय, तुला मान दिला जात नाहीये, तर तू चुकतोयस, तू भ्रमात आहेस.
या सगळ्याला काही वेगळी कारणं असतील असं नाही का वाटत तुला? जरा विचार कर ना. अमृता एक चांगली सून आहे आणि एक चांगली आई सुद्धा आहे. आईसारखी माया करते सगळ्यांवर घरात आणि ती आहे म्हणून आपल्या घराला घर पण आहे. माझ्या प्रत्येक सुनेमध्ये ना चांगला गुण आहे. चुकीचं वागलायस तू. मला असं वाटतंय तू तुझ्या बायकोची आत्ताच्या आत्ता माफी मागावीस आणि परत जर का तिच्याशी वाईट वागलास तर मी विसरून जाईन ना राजकुमार तू माझा मुलगा आहेस. आणि कसं झालं ना, मी एवढा आनंदात होतो, इतक्या वर्षानंतर मला बाप होण्याचं सुख मिळतंय. काही सुचत नव्हतं ग मला. आणि डॉक्टरांनी एकदम मला सांगितलं की तुम्ही नाही होऊ शकत वडील. तोल गेला म्हणून रागाच्या भरात मी वाटेल ते बोललो, बाकी काही नाही ग. माफी माग राजकुमार, माफी माग. माफी माग. आय एम रिअली सॉरी अमृता. त्या कठीण प्रसंगी मी तुझ्या बरोबर असायला हवं होतो, तुझी साथ द्यायला हवी होती, पण मी नाही दिली तुला साथ. मला माफ कर. करशील ना मला माफ? तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू ना. फक्त ह्या सगळ्यात माझ्या सोबत राहा बस. अमृता, यापुढे मी नक्की तुझी साथ देईन, पण तू मला आत्ता माफ कर. केलंस ना?